नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 2 डिसेंबर 2025 आणि मी माझ्या 18 एकरच्या प्लॉटमध्ये पाहू शकता असं पीक आणावं लागतं. म्हणजे एकरी 50-55 किलो पेरलेला प्लॉट आहे. हे संपूर्ण प्लॉट आहे. या ठिकाणाहून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येलेत, वीट उत्पादकांचे फोन येलेत, पाऊस येणार आहे का, द्राक्ष बागायतदाराचे फोन आले. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वयमध्ये लेवून ठेवायचं. 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर महाराष्ट्रात एका भागामध्ये अवकाळी पाऊस दरवर्षी येणार, हे वयमध्ये लेवून ठेवायचं. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 2 डिसेंबर. आज 2 डिसेंबरला चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यभर काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. 6 तारखेपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र 3 आणि 4, 5 डिसेंबरच्या दरम्यान काय होणार आहे की आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं आपल्या जे सीमालगतचे जिल्हे येतं त्याच्यामध्ये जिल्ह्यामधले काही गावामध्ये काय होणार आहे, मग अक्कलकोट झालं, जत झालं, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं, सांगली जिल्हा झालं, कोल्हापूर, शिरोळ तालुका, त्याच्यानंतर सातारा जिल्हा, सातारा जिल्हा, त्याच्यानंतर दौंड, पुणे, इकडे कडा, आष्टी, बीड, म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणजे 3 डिसेंबर, 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबरच्या दरम्यान ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी थेंब पडणार आहेत, म्हणून हा अंदाज सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. पण हे आभाळ असल्यामुळे राज्यामध्ये दिवसा देखील धुई असणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर सगळीकडे म्हणजे जितके विभाग आहेत, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडेच काय होणार आहे, 6 तारखेपासून परत थंडीला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर वातावरण एकदम क्लिअर होऊन जाईल, म्हणून हे देखील लक्षात यायचं. पण ह्या 3 दिवस मध्ये 3 डिसेंबर, 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबरच्या दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्राकडेच तुरळक ठिकाणी, काही गावामध्ये, तुरळक गावामध्ये, बोटाव मिळणाऱ्या गावामध्येच पाऊस पडणार आहे, सगळीकडे काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा हरभरा असेल तर तुम्ही पाणी सुरू करा, गहू पेरू शका. आणखीन 10 डिसेंबरपर्यंत कापूस उपटून गहू पेरायला जमतो, म्हणून पण त्याला थोडं पाणी लागतं, म्हणून हे लक्षात यायचं. आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे डिसेंबरमध्ये आता परत एकदा चांगली थंडीला सुरुवात होणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये जवळपास 10 जानेवारीपर्यंत चांगली तीव्र थंडी राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तसेच जे डाळिंबाचे शेतकरी, द्राक्षाचे शेतकरी आणि वेलवर्गीयवाले शेतकरी आहेत, म्हणजे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या ते शेतकऱ्याला सांगू इच्छितो की धुईमुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर राज्यात जवळपास आणखी जवळपास 5 तारखेपर्यंत दिवसा देखील धुई राहणार आहे, दिवसा जमिनीवर धुई उतारणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. आणि तुम्ही तुमच्या फवारण्याच्या कसं नियोजन लावायचं तसं करायचं. फक्त राज्यात मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये जत, अक्कलकोट, त्याच्यानंतर मंगसुळी, म्हणजे कर्नाटकमध्ये कुलबुर्गी, त्या तसं तिकडं शिरोळ, राधानगरी, कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये थोडं तुरळक पावसाचं वातावरण आहे. म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, पुण्याचा काही भाग, इकडं बीड जिल्ह्याचा कडा आष्टी तिकडला काही भागामध्ये तुरळक ठिकाणी थेंब जाणवतील. म्हणजे 3, 4, 5 ह्या 3 दिवसामध्ये खूप काय मोठा पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही घाबरून जायचं गरज नाही. पण राज्यात मात्र हे या 4 राज्यात आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक ह्या 4 राज्यामध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्या बाजूला पण महाराष्ट्र आहे, म्हणून त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. ढगाळ वातावरण राहिलं तर तुरीला फुलं चांगले निघतात, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. ढगाळ वातावरण असण्यामुळे आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो, सरासरी परिस्थिती अशी असते, जर ढगाळ वातावरण असलं तर रात्री देखील गरमी जाणवती. पण हे उलट आहे, हे ढगाळ वातावरण जरी असलं ना, रात्रीच्या वेळेला मात्र 11-12 अंश सेल्सिअस पारा थंडीचा राहणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. आणखीन 2 दिवसांना परत एक अंदाज दिला जाईल, म्हणून हे लक्षात द्यायचं. अचानक वातावरणात बदल झाला, लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.